माझे सहकारी ॲडव्होकेट श्रिया माझ्यासोबत आहे आणि आमचे मॅनेजर संजय जाधव माझ्यासोबत आहेत. संजयला आज मी मुद्दाम विनंती केली आमच्यासोबत या प्रेस कॉन्फरन्समध्ये बसण्यासाठी, कारण की आम्ही सातत्याने अनेक वर्षांपासून बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि मुली यांना मदत करण्यासाठी काम करतो. आणि त्यामुळेच जेव्हा काही राजकीय लोक चुकीची विधानं करतात किंवा माझे मित्र प्रवीण तरडे यांनी सुद्धा चुकीचं विधान केलं या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, तेव्हा मला वाईट वाटलं, दुःख झालं, व्यथित झालो मी. आणि म्हणून मी फेसबुकवर सुद्धा आणि ट्विटरवर सुद्धा तशा प्रकारचं एक माझं वक्तव्य दिलेलं होतं की कोणी कायदा हातात घेणारं वक्तव्य करू नये, केवळ भावनिक प्रतिसाद देणं थांबवलं पाहिजे आणि आपला अत्यंत समजूतदार कायदेशीर प्रतिसाद अशा घटनांना असला पाहिजे. कारण की आपल्याला बेकायदेशीर विरुद्ध बोलत असताना आपण बेकायदेशीरता एक नवीन निर्माण करण्याचा हक्क नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यावर ज्या प्रतिक्रिया अनेक लोकांच्या आल्या त्या सुद्धा व्यथित करणाऱ्या अशा आहेत की त्यांना बलात्काराशी झगडा करणाऱ्या, बलात्काराशी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचं, मुलींचं आणि त्या कुटुंबांचं दुःखच समजत नाही असं त्यातून दिसते. अनेक लोकांनी अत्यंत उद्धट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की मग या लोकांचे लाड करायचे का, या लोकांना माफ करायचं का, यांना असं सोडून द्यायचं का, मग तुमच्या घरात या आरोपीला घेऊन या, त्याला 2-3 महिने ठेवा, म्हणजे तिथे सगळे तुम्ही चढवून घ्या, अशा पद्धतीने काही विधानं काही जणांनी केलेले आहेत. आणि अनेक जणांनी त्याच्यावर कुत्सित स्वरूपाचे हास्य केले. तर हे चिंताजनक आहे समाजाच्या आरोग्यासाठी. कारण की माझं म्हणणं आहे की आरोपीला, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कायद्यातली कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे, पण कायद्याच्या प्रक्रियेतून ती शिक्षा झाली पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याचे हक्क नाही. ते राज ठाकरे असतील, प्रवीण तरडे असतील किंवा सामान्य कोणी माणूस असेल, त्यांनी उलट अशा वेळेस संयमित भूमिका घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजासमोर हे आणलं पाहिजे की सगळ्यांनी धीर ठेवला पाहिजे आणि कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा होईल. आता ही घटना अत्यंत घृणास्पद अशी आहे की एका आरोपीने 4 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेला आहे. अशा वेळेस आपल्या सगळ्यांचा राग रस्त्यावर दिसला. त्या भावना सगळ्यांच्याच महत्वाच्या आहेत, परंतु भावनाशीलतेचा प्रवाह ओसरून गेल्यानंतर सुद्धा आपण कायदेशीर वागू शकत नाही, कायदेशीर विचार करू शकत नाही, तर ती आपल्या समाजातली एक मोठी कमतरता म्हणून पुढे येते. मग एवढा राग व्यक्त केला आपण, रस्त्यावर फाशी द्या, रस्त्यावर ठेचून मारा, हालाल करून रस्त्यावर मारा, अशा स्वरूपाचे विधान आपण ऐकले. पण त्याच्यानंतर परत 4 दिवस नाही होत तर आपल्याला आणखी एक माणूस सापडतो पर्वती पायथ्याजवळ पुण्यातल्याच, जो आपल्याच घरातल्या एका मुलीवर अत्याचार, लैंगिक शोषण तिचं करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे महात्मा गांधींनी सांगितलेलं वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हेगाराचा केवळ तिरस्कार करून चालणार नाही, गुन्हेगाराचा तिरस्कार न करता आपण गुन्हेगारीचा तिरस्कार केला पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा तिरस्कार केला पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल, जी प्रवृत्ती पुन्हा 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 वर येते. एका केवळ घटनेच्या आधारे विचार करून, घटना निहाय केवळ आपला प्रतिसाद देऊन चालणार नाही, तर आपण बलात्काराच्या विषयावर तारतम्य ठेवून कायदेशीरतेने बोललं पाहिजे. हा महाराष्ट्रासमोरचा महत्वाचा विषय असला पाहिजे. मग तिकडे मुख्यमंत्री सुद्धा आपले कायदा शिकलेले आहेत, लॉ झालेला आहे त्यांचं, तरी सुद्धा सातत्याने ते सुद्धा भावनिक प्रतिसाद देताना आपल्याला दिसतात. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवणार, कडक शिक्षा लवकरात लवकर होणार, आम्ही पुन्हा पॅरोल आणि फर्लोच्या नियमांमध्ये बदल करणार, आणि जे लैंगिक अत्याचार केलेले आरोपी आहेत त्यांना पॅरोलवर बाहेरच येता येणार नाही असे नियम पुन्हा आम्ही करणार. जे की त्यांनी आधी सुद्धा 2014 ते 16 मध्ये करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयोग फसला. कोर्टाने सांगितलं की अशा प्रकारचे ब्लँकेट रूल असलेले, ब्लँकेट बॅन पॅरोलवर असलेले नियम तुम्ही करू शकत नाही. मुद्दा पुन्हा इथे हाच आहे की तुम्ही जर कायदे मंडळात आहात, तुम्ही जर कायदे करण्याची अथॉरिटी तुमच्याकडे ठेवता, तर तुमचं काम आहे की समाजाचं योग्य कायदेविषयक प्रबोधन झालं पाहिजे. आणि जेव्हा अशा घटना घडतात ज्या दुःख माणसामध्ये निर्माण करतात, प्रचंड आपल्याला राग येतो सगळ्यांना समाज म्हणून अशा कृती करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध, त्यावेळेस सुद्धा संयमितपणे खरं वास्तवपूर्ण अशा प्रकारचं विधान राजकीय लोकांनी आणि जे चेहरे ज्यांचे माहिती आहेत, ज्यांच्या चेहऱ्याचा प्रभाव पडतो, त्यांनी केलं पाहिजे. हे होताना दिसत नाही आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना घडत राहतात, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या
बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या रस्त्यावर, खेचून मारा रस्त्यावर, असे विधानं जेव्हा केले जातात आणि ते स्वीकारले जातात आणि समाजातले सगळेजण म्हणतात नाही आमच्या मनातलंच ते बोललेले आहे, तेव्हा त्याच्यामधला दोष हा असतो की एका त्या व्यक्तीने जो त्या मुलीवर बलात्कार केलेला आहे, त्या व्यक्तीने जे अमानुषपणा आणि राक्षसीपणा केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे की अनेकांमध्ये आता त्यांनी राक्षसीपणा तयार केला. त्याबद्दल आपण आपलं स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे असं मला वाटते. ही नीच मानवी प्रवृत्ती आहे ज्यांनी लहान मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल संयत कायदेशीर भूमिका प्रत्येकाला मांडता आली पाहिजे. हिंसेखोरपणा जे वाढवत असतील त्यांना पोलिसांनी त्वरित समज दिली पाहिजे. प्रत्येक वेळेस काही गुन्हा दाखल करायचा असं नाही, पण याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा गुन्हेगारीला प्रोत्साहन देतो, कोणाला तरी मारून टाका म्हणतो, तेव्हा त्याच्यावर जर केस दाखल होत असेल तर मग याबद्दलची निदान चौकशी झाली पाहिजे की जे इतरांना मारून टाका असं म्हणतात. म्हणजे कायदा अस्तित्वात असताना, न्यायालय अस्तित्वात असताना तुम्हीच एक बेकायदेशीर न्यायालय व्हा आणि तुम्हीच रस्त्यावर न्यायनिर्णय करून टाका, अशा स्वरूपाची समांतर लोकशाही, समांतर व्यवस्था निर्माण करणं सुद्धा अस्तित्वात असलेल्या लोकशाहीला आव्हान देणं आहे आणि ते त्यामुळे बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण यांनी सुद्धा त्यांची कायदेशीर भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रासमोर की असं बोललेलं चालणार आहे का, असं बोलणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय जाहीरपणे समज देता ते आता महाराष्ट्र बघणार आहे. मी काही उदाहरणं आपल्याला देतो की आम्ही सातत्याने या प्रश्नावर काम करतो आहे. कदाचित अनेक पत्रकारांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाचा दर्जा काय आहे महाराष्ट्रामध्ये, याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचा दौरा अनेक वकिलांनी केलेला होता, जो आम्ही आयोजित केला होता. तेव्हा 2005